मार्केट मार्केट ओपन झालेलं आहे ॲट द मॉर्निंग. आज 16 तारीख आहे बेसिकली. आणि गॅप अप ओपन दिसत आहे. सो गॅप अप ओपन याचा अर्थ आहे की बायर्स आर अग्रेसिव्ह झालेले होते. नाव इट्स अ टाइम टू फिल अप द गॅप. हा गॅप फिलअप करत आहेत आणि मला 15 मिनिटाच्या 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमला बेसिकली फिन निफ्टी ट्रेडिंग करताना दिसत आहे ॲट रेजिस्टन्स लेवलला. ऑन दॅट सेम लेवल बेसिकली जर मी चेक केलं तर माझं जे ऑर्डर फ्लो अनालिसिस आहे ते बेसिकली निगेटिव्ह जाताना दिसत आहे. लेट्स चेक हिअर द डाटा शोईंग ऑन रेड. सो बेसिकली मी काय करणार आहे, शॉर्ट सेलिंगकडे जाणार आहे. आणि फिन निफ्टीचा मी काय केलेला, पीई सेल केलेला आहे. 21,300चा जो पीई होता बेसिकली तो 114ला काय होता, ट्रेड करत होता. आणि आता तो ट्रेड करत बेसिकली पाहायला गेलं तर 131ला. सो मी 3 लॉट घेतलेले आहेत आणि माझं टार्गेट आहे बेसिकली जर चेक केलं तर 1:2 रिस्क रिवॉर्ड रेशो ऑन 5 मिनिट टाइम फ्रेम्स. हे तुमचं वेगवेगळं असू शकतं डिपेंडिंग ऑन युअर कंडिशन्स अँड एंट्री पॉईंट. तुमच्या एंट्री पॉईंटनुसार काय होणार आहे बेसिकली ते व्हॅरी होणार आहे. सो माझा बेसिकली आहे ते एंट्री पॉईंट वेगळा आहे, तुमचा कदाचित वेगळा असू शकतो. बट मला करेक्ट फॉर्मेशन दिसत आहे की इथं सेलिंग येताना दिसत आहे. सो मी काय करणार आहे, 1:2 रिस्क रिवॉर्ड रेशो जो आहे तो बेसिकली मी काय करणार आहे, मेंटेन करणार आहे. सो द माय रिस्क इज नियर अबाउट आय चेक हिअर 25 रुपयाची रिस्क आहे. सो साधारणतः मला 50 पॉईंट तरी डाऊन साईडला भेटले पाहिजेच, आय एक्सपेक्ट. सो बघूया बेसिकली मार्केटमध्ये आपल्याप्रमाणे मार्केट जातंय का. सो फिन निफ्टी The Fin Nifty stuck at about okay, downfall. Well, good. So ऑर्डर्स निगेटिव्ह आहे टोटली. माझा फ्लो आहे तो पण निगेटिव्ह आहे. 114चा पी ट्रेड करत आहे 135ला. सो ऑलमोस्ट
वेल 140 डाऊनफॉलमध्ये आहे आणि माझा रिस्क रिवॉर्ड रेशो 1:2 बरोबर 50 पॉईंट बेसिकली मला अचीव्ह होताना दिसत आहेत. सो नियर ट्रेडिंग माय नियर टार्गेट. सो 50 पॉईंट जरी भेटले, सो आय एम हॅपी. जे माझं बेसिकली मॉर्निंगचा सेशन होतं तो पूर्णपणे काय होईल, क्लिअर होऊन जाईल. ओके, सो फिन निफ्टी. ओके, स्ट्रॉंग आलेले आहे. 240 क्वांटिटी सोल्ड आउट झालेले आहेत आणि प्राइस आहे बेसिकली 21,320. सो अजूनही मार्केटमध्ये मी बिअरिशच आहे. ट्रेडिंग माय नियर टार्गेट. सो टार्गेटच्या जवळ ट्रेड करताना दिसत आहे. लिटल बिट 142 ला ट्रेड करत आहे. 114चा पी. लेट्स चेक. बघूया आपल्याला कुठे इम्बॅलन्स दिसतोय का. सो आहे इम्बॅलन्स. दिस वन इज अ मोस्ट इम्बॅलन्स. ओके, सो मार्केट येताना दिसतं. सो निगेटिव्हिटी आहे. वी नीड जस्ट सो एक्झिट झालेलो आहे मी. 2,700 प्रॉफिट बुक केलेलं आहे आणि मी माझी पोझिशन एक्झिट केलेली आहे आणि ती एक्झिट केलेली आहे 145. सो 114 ते 145 बेसिकली ऑर्डर फ्लो अनालिसिसनुसार मला भेटले. सो 1:2 रिस्क रिवॉर्ड रेशो. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता मार्केटमध्ये ऑर्डिनरी चार्ट वापरण्यापेक्षा जर ऑर्डर फ्लो अनालिसिसचा चार्ट जर वापरून तुम्ही ट्रेडिंग केलं तर एक्झॅक्टली तुम्हाला समजतं की मी ज्या साईडला ट्रेड घेत आहे मार्केट त्या साईडला ट्रेड करत आहे का. सो तुमचा व्ह्यू पॉईंट हा मार्केटमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट असतो आणि तो जर बरोबर असेल तर तो तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप करतो आणि मार्केटमध्ये तुम्हाला काय करतो, पैसाही देऊन जातो. तर हा सॉफ्टवेअर तुम्हाला पाहिजे असेल तर लिंकमध्ये मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तिथून तुम्ही 20% डिस्काउंटनी काय करू शकता, बेसिकली त्या लिंकवरनं परचेस करू शकता. तुम्हाला 20% डिस्काउंट भेटू शकतो. असेच मी छोटे छोटे व्हिडिओज काय करत असतो, पोस्ट करत असतो. लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या ट्रेडिंग सिस्टीममध्ये काही चांगले बदल करता आले तर बेसिकली इट्स मोर अँड मोर बेनिफिशियल फॉर यू आणि ते माझ्यासाठी खूप चांगलं असेल. सो थँक्यू. लाईक करा, सबस्क्राईब करा.